आपण बघितलं की आम्ही त्यांच्या सुरुवातीपासूनच अ, जसं की सुरुवात ही दान, शील, निष्कर्म आणि आता प्रज्ञेवर येते. तर ही प्रज्ञा आहे, ही डेव्हलप आणि प्रोग्रेसिव्ह होते फक्त समाधीनंतरच. म्हणजे समाधीच्या नंतर जी ओरिजिनल प्रज्ञा आहे, म्हणजे ज्याला भावनात्मक प्रज्ञा म्हणतात. विस्डम डेव्हलप बाय समाधी. तर ही प्रज्ञा डेव्हलप करण्यासाठी आधी आपल्याला आपलं जे मॉरल बिहेवियर आहे, ज्याला आपण एथिक्स व्यवस्थित करतो. त्यानंतर आपल्याला अ, आसक्तीसाठी धनापासून सुरुवात होते, ते तर आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर निष्कर्म त्याग म्हणजे लेटिंग गो, जाऊ देणे किंवा त्याग किंवा संन्यास. बेसिक लेव्हलला जो त्याग आणि संन्यास आहे, तो रोग, दोष, मोह आणि म्हणजेच आपल्या दुर्गुणांचा त्याग आहे. आणि या सर्व गोष्टींची सुरुवात असतानाच, म्हणजे ह्या सर्व गोष्टीची प्रॅक्टिस करत असताना ऑटोमॅटिकली प्रज्ञा डेव्हलप व्हायला सुरुवात होऊन जाते. म्हणजे इग्नाइट होते, सिस्टम इग्नाइट होते. तर का होतं असं? म्हणजे डेव्हलप का होते अशा पद्धतीने? तर ज्यावेळेस आपण पाहतो की जे काही दुर्गुण आहेत, हे काही अ, बाहेरच्या जगातून नाही येऊ लागले, पण त्या लोकांमधून येऊ लागले. जे कोणते देवलोक, ब्रह्मलोक जे काही असेल तिथून नाही येऊ लागले. हे काही दुर्गुण आहे ते सगळे आपल्या मनातूनच येत आहे. हे सगळे आपल्या मनाच्या आतमध्येच आहेत. तर त्या दुर्गुणांना नष्ट करण्यासाठी अ, भगवान बुद्धांनी जो काही अ, रस्ता दाखवलेला आहे, त्या रस्त्याला अष्टांगिक मार्ग म्हणतात. तर या अष्टांगिक मार्गामध्ये आपण पाहतो की राइट स्पीच आहे, त्याच्यानंतर राइट ॲक्शन आहे, राइट लाईव्हलीहूड आहे. म्हणजे सम्यक वाचा, सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका. तर हे 3 जे आहे बॉडी, स्पीच एंड माइंड. ओके. बॉडी, स्पीच एंड माइंड. ते जे ॲक्ट्स आहेत आपल्या, जे संस्कार आपण उद्भव करत असतो, म्हणजे जे काही कर्म आपण करत असतो या 3 द्वारे, हे कर्म जर अं, दुर्गुणासोबत येत असतील, हे जिथं-जिथं सतीप्रज्ञा नसते, जिथं-जिथं माइंडफुलनेस म्हणजे जागरूकता आणि प्रज्ञा नसते, तिथं दुर्गुण हमखास काम करत असतात. ओके. तर काय होतं, की ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करायला सुरुवात करतो, तर जसं-जसं शील पालन करायला सुरुवात करतो, तर ऑटोमॅटिकली आपल्या बॉडी आणि माइंडमध्ये एक काम फीचर येऊन जातं. म्हणजे अग्रेसिव्हनेस, त्याच्यानंतर अँगर, डिप्रेशन हे जे काही आहे, हे हळू स्लो व्हायला लागतं आणि कामनेस यायला लागते. कामनेस म्हणजे शांतता आपल्या वागणुकीमध्ये यायला लागते. ओके. कारण की इमोरल बिहेवियर जे दुर्गुणामुळे निर्माण होते, अकुशलशील पालन केल्यामुळं, म्हणजे जे काही शील आपण तोडत आहे, ते जसं की अ, मुसावादा घेऊया आपण. मुसावादा किंवा फरुसवाचा किंवा संपर्क वाचा. तर याच्यापैकी पिसून वाचा घेऊया. पिसून वाचा म्हणजे टोचून बोलणं. टोचून बोलल्यानं काय होतं, की दुसऱ्याला त्रास होतो. बट समोरचा व्यक्ती जर अ, समोरचा व्यक्ती जर प्रिसेप्टमध्ये नाही, त्यानं शील तो पालन नाही करत आहे. ओके. तर इफ पॉसिबल लोवर द बास लेव्हल ऑफ ऑडिओ. I I not use anything. It's only simple headphone
and the mobile phone. That's it. I'm not using any bass or echo or anything. Okay. कोणीतरी मेसेज केलाय की तुमचा आवाजमध्ये बास इको आहे. सो मी काही यूज नाही करत आहे. नॉर्मल फोन आहे आणि फक्त हेडफोन यूज केलेला आहे. नो इक्वलायझर, नो एनी अदर सेटिंग. सिंपल, प्युअरली only my sound. Okay. So if you getting some sound distraction, please check your own phone first. So, okay. Go to open. Yeah. So इम्पॉर्टंट आहे की या दिसून वाचा. समोरचा व्यक्ती जर शिलामध्ये नाहीये, समोरचा व्यक्ती जर मॉरल इथिकल बिहेवियर नाही करत आहे. सो व्हॉट हॅपन ही विल रिएक्ट. ही विल रिएक्ट विथ हिज ओन डिफाइन. तो त्याच्या दुर्गुणांमधून रिएक्ट करेल. ओके. कारण की त्याच्या इगोला धक्का पोहोचत आहे. त्याच्या इगोला धक्का पोहोचतो म्हणून तो त्याच्या दुर्गुणा ज्यावेळेस दुर्गुणामधून एखादी कृती घडत असेल, तर त्याच्यामधून कधीही सुख आणि आनंद कधीच निर्माण नाही होणार. त्याच्यामधून दुःखच निर्माण होणार. ठीक आहे. तर ज्यावेळेस तो असं करेल, तर ऑटोमॅटिकली तुम्ही जे अकुशल शिलामधून जे काही बिहेवियर केलेलं आहे, त्याचा रिझल्ट तुम्हाला अजागरूक असल्यामुळं, सतीपन्या नसल्यामुळं, म्हणजे जागरूकता आणि प्रज्ञा नसल्यामुळं त्या रिएक्शनला तुम्ही तुमच्या इगो लेव्हलला घेऊन जाल. म्हणजे तुमचा जो इगो आहे, तो त्याला ग्रहण करेल. तुमचा जो मी आहे, तो त्याला ऐकेल आणि त्यानंतर त्याला दुःख व्हायला सुरुवात होते. तर सिंपल आहे. तर शील काय करतात, की शील आपल्या स्वतःला तर शांत आणि संयमी बनवून टाकतात. परंतु आपल्या बिहेवियरमुळं ऑटोमॅटिकली आपल्या आजूबाजूचं वातावरण हे शांत आणि सुखमय व्हायला सुरुवात होते. परंतु हे केव्हा होणार ज्यावेळेस आपण वर्क करणार. तुम्ही प्रज्ञा डेव्हलप केलेली असणार. प्रज्ञेमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. अ, सुप्तमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा, भावना. wisdom developed by reading, and wisdom developed by something like reflecting, and wisdom developed by samadhi. This is the main course. This is the main course. Uh, this wisdom is a very higher. ही जी प्रज्ञा आहे, जी ध्यानामधून उत्पन्न होते, ही खूप हाय असते. दिस काइंड ऑफ विजडम डेव्हलप बाय समाधी. ओके. समाधी आणि योनिसो मनसिकार, वाईज अटेन्शन गोइंग टू द रूट, ज्याला आपण म्हणतो वाईज योनिसो मनसिकार म्हणजे काय, की प्रत्येक घटनेच्या मुळापर्यंत जाणं. त्यावेळेस आपण मुळापर्यंत जातो, तर आपल्याला समजून जातं की हे फळ कशाचं आहे. राईट. तुम्ही कोणत्याही झाडाच्या मुळापर्यंत जा. तसं तर नॉर्मली वरतूनच कळतं, परंतु मुळापर्यंत गेल्यानंतर आपल्याला कळून जातं की हे झाड, हे फळ कशाचं आहे. सेम वे जर आपण आपल्या मुळापर्यंत गेलो प्रत्येक घटनेच्या, तर आपल्याला कळतं की अरे मी ही चूक केलेली आहे. आय हॅव टू गेट अ रिझल्ट ऑफ दॅट. मला याचे फळ असे भेटत आहेत. तर या प्रकारे आपण शील पालन जर केलं, तर ऑटोमॅटिकली प्रज्ञा डेव्हलप व्हायला सुरुवात होते. पण तो शील न पालन केल्यामुळं ऑटोमॅटिकली आपल्या मनामध्ये आणि अ, मनामध्ये दुःख उत्पन्न व्हायला सुरुवात होते आणि आपले जे दुर्गुण आहेत ते प्रबळ व्हायला सुरुवात होतात. तर हे जे सतीपन्य आहे, ज्याला आपण माइंडफुलनेस अँड विस्डम म्हणतो, हे वर्क टुगेदर, हे दोघंही एक सोबत काम करतात. ओके. आणि जसं आपण बघा, अ, हात धुतो. ओके. आता तर मी सपोज डेटॉल घेतला हातावर. सो वी नीड अ बोथ हँड ना. तुम्हाला दोन्ही हाताची गरज आहे एकमेकाला साफ करण्यासाठी. तर तुमचे दुर्गुण जर साफ करायचे असतील, तर तुम्हाला सती आणि प्रज्ञा. सती काय करते? तुम्हाला जागरूक ठेवते आणि प्रज्ञा काय करते? तुम्हाला दाखवून देते की हे दुर्गुण आहेत.
ओके. हे दोघंही जेव्हा काम करतात त्यावेळेसच दुर्गुण निघायला सुरुवात होऊन जाते. परंतु भगवान बुद्ध म्हणतात, की समाहितं चित्तं यथा भूतं पचानति. यथा भूतं, whatever the elements is arising and passing, you have to see it by yourself. But how it will be arise? It will be arise after of good mental characteristics come together. समाहितं म्हणजे चांगले सद्गुण ज्यावेळेस एकवटतात, त्यावेळेस समाधीला सुरुवात होते. ओके. दुर्गुणामुळे समाधी नसते होत. दुर्गुणामुळे मनामध्ये दुःखाची उत्पत्ती होत असते. तर सद्गुणांमुळे समाहितं चित्तं म्हणजे त्या सद्गुणांच्या एकवटण्यामुळे जसं की आपण म्हणू की कन्सोलिडेशन ऑफ द होलसम स्टेट ऑफ माइंड म्हणजे की अ, जसं आपण किचड बनवतो बघा, कसं जुळून जातं ते पाणी टाकल्यावर. मातीमध्ये पाणी टाकलं की तो चिकट बनतो, किचड बनतो. तर ते कसं एकवटून जातं, राइट? सेम ज्यावेळेस तुम्ही समाधीमध्ये जाता किंवा ध्यान करता, सो व्हॉट हॅपन? तर काय होतंय, की तुमचे जे सद्गुण आहे ते एकवटायला सुरुवात होतात. जसं की पाणी टाकल्यामुळं त्याच्या पूर्ण माती एक होऊन जाते, एकजीव. तसंच हे पण होतं. तर या सद्गुणांच्या प्रभावामुळे आणि अ, एकाग्रतेच्या अ, उपस्थितीमुळे तुमच्या मनामध्ये प्रज्ञेला सुरुवात होत जाते. चित्रामध्ये पाहू शकता तुम्ही, की दिस इज जस्ट इमॅजिनरी. ओके, इट्स नॉट हॅपन रिअल. बट इट्स गुड टू रिफ्लेक्ट, की अ, आपल्या आतमध्ये जे दुर्गुण आहे, वी हॅव टू बर्न. आपल्याला ते जाळून टाकायचे. आपल्याला ते रिमूव्ह करायचे. वी नीड सतीपन्या. ओके. तर सती काय करते, की प्रत्येक क्षणी आपल्या मनाला जे आहे, ते चित्ताला हे अ, दुर्गुणापर्यंत म्हणजे दाखवून देते, की हे असं-असं आहे. म्हणजे योनिसो मनसिकार आणि सती हे दोघंही एक सोबत काम करतात. हे सती काय करते, अ, चित्ताला अ, दुर्गुणापर्यंत घेऊन जाते. म्हणजे दाखवते आणि योनिसो मनसिकार काय करतं, म्हणजे व्हायचं टेन्शन त्याच्या रूटपर्यंत घेऊन जातं. रूटपर्यंत घेऊन जातं आणि हे सगळं करताना प्रज्ञा पाहत असते. प्रज्ञा पाहते आणि मग त्याला रिमूव्ह करण्याची ताकद पण प्रज्ञामध्ये असते. ओके. रिमूव्ह म्हणजे काय? की रिमूव्ह म्हणजे ते त्याच्यावर तुम्ही पुन्हा वर्कच करत नाही. तुमचं मन कधी त्याच्यावर संस्कार उत्पन्न नाही करत. आनंदांचं जे चित्त असतं ते रिफ्लेक्टिव्ह त्याला क्रियाचित्त म्हणतो आपण. तर क्रियाचित्त जे असतं ते कधीही संस्कार निर्माण नाही करत. इट्स कांट बी स्टोअर्ड. जसं बघा, आरसा आहे. आरशावर तुम्ही अ, अ, रिफ्लेक्शन ते बघा, दुसरा आरसा घ्या छोटा आणि सूर्याची जी किरणं आहे त्याचं जे आपण ते लाईट लाईट मारतो त्याच्यावर. आरशावर तुम्ही बॅटरी हे करा, तर काय होईल? सॉरी, फोकस करा लाईट. तर तो लाईट रिफ्लेक्ट होऊन जाईल. तो थांबणार नाही तिथं. ॲब्सॉर्ब नाही होणार. ओके. तर आपलं जे चित्त असतं ते दुर्गुणांमुळं दुर्गुणच मेमरी निर्माण करत असतात. दिस इज इम्पोर्टंट हां. जे दुर्गुण असतात त्यामुळं मेमरी निर्माण होते आणि दॅट्स व्हाय वी आर स्टोअरिंग ऑल द थिंग्स. त्याच्यामुळं आपल्या चित्तामध्ये सगळं काही जमा होत राहतं. आता जसं तुम्ही सगळं हे ऐकताय, ओके. तर दुर्गुणामुळं आपल्या चित्तामध्ये हे जमा होतं. दुर्गुण आणि सद्गुण नसते, तर जे तुम्ही ऐकण्याची क्रिया करत आहात ती घडलीच नसते. कारण की तुम्ही या जगाच्या बाहेर असते म्हणजे तुमचं निर्वाण ऑलरेडी झालेलं असतं. कारण की संस्कार उत्पन्न होते. ऑलरेडी संस्कार उत्पन्न म्हणजेच पंचस्कंद तिथं आहे. पंचस्कंद का आहे? कारण की अविद्या आहे. अविद्येचा नाश निघालेला आहे. अविद्येचा नाश का नाही झालेला आहे? कारण की तृष्णेमधून या जीवाची उत्पत्ती झाली आहे. तृष्णेमधून जीवाची उत्पत्ती का झाली? कारण की भावचक्र आहे. ओके. भावचक्र आहे आणि त्यामुळे तुमचा जन्म झालेला आहे. त्यामुळे तुम्ही ऐकत आहे आणि सिंपल ऑल थिंग्स आर कनेक्टेड. सगळं काही जोडलेलं आहे. तर हे सती आणि पन्या काय करते?
मी तुम्हाला प्रज्ञेची डेफिनेशन नाही सांगत आहे. नॉर्मली प्रवचनामध्ये प्रज्ञांच्या डेफिनेशन सांगितल्या जातात. बट प्रवचन तेच असतं, की अ, पारमिता कशी तुमच्या मनामध्ये ॲक्ट करणार ते ते सांगणं उपयोगी ठरणार. सो आय एम सॉरी जर अ, तुमचं एक्स्पेक्टेशन असेल, की मी व्याख्या सांगेल किंवा काही नाही. इट इज इम्पोर्टंट की प्रज्ञा कशी डेव्हलप होते आणि कसं काम करते ते. तर काय होतं, की योनिसो मनसिकार, योनिसो मनसिकार काय करतं गोइंग टू द रूट म्हणजे मुळापर्यंत जातं देन प्रज्ञासी इट. ओके. यथा भूतं पचानाति. जे जसं आहे तसं पाहून घेते. का पाहते? बिकॉज ऑफ विथ द हेल्थ योनिसो मनसिकार. बट वाईज अटेन्शन इज द फॅक्टर ऑफ विस्डम. योनिसो मनसिकार हे एलिमेंट आहे. प्रज्ञा म्हणून निर्माण होणारं एक एक तत्व आहे. ओके. त्याच्याचमुळं तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता सतीच्या मदतीमुळं प्रत्येक संस्काराच्या अंतापर्यंत. सो इट्स इम्पॉर्टंट. तर तुम्ही डायरेक्टली प्रज्ञेला पाहू शकता. एकदा तुम्ही पाहून घेतलं, तर तुम्ही पाहून घेतलं की काय होणार, की तुम्ही माइंडफुलनेसमुळं पुन्हा त्याच प्रकारचे संस्कार उत्पन्न करण्यापासून थांबून जातात. एकदा का तुम्ही अकुशल कर्म करणं थांबवलं, तर ऑटोमॅटिकली त्या संस्कारामधली जी ऊर्जा असते, ओके. संस्कार काय करतात? इट इज भाव. भाव म्हणजे काय? अ, एक संस्कारामधून दुसरा संस्कार. वन ॲक्शन क्रिएटिंग अनदर ॲक्शन विथ द सेम एनर्जी, सेम फंक्शनिंग. म्हणजे समान ऊर्जा, समान फळ देणारं संस्कार उत्पन्न करतात. सॉरी, जसं अकुशल शिलामधून संस्कार उत्पन्न झाला त्याचा रिझल्ट दुःखच होणार आहे. परंतु सेम पुन्हा त्याच प्रकारचा संस्कार उत्पन्न होणार आहे. कारण की बिकॉज ऑफ अटॅचमेंट विथ द संस्कार, अटॅचमेंट विथ द डिफाईनमेंट्स. म्हणजे दुर्गुण जे असतात ते आसक्ती निर्माण करतात. कारण की दुर्गुणांमधून आपल्याला असं वाटतं की सुख भेटतं. ओके. सॉरी. परंतु ही एक हा मोठा भ्रम असतो, की दुर्गुणामुळं सुख भेटत असतं. बट वी आर ब्लाइंडेड ना. आपण मोहामध्ये आहे. दॅट्स व्हाय वी आर नॉट एबल टू सी दॅट डिफाइलमेंट्स क्रिएटिंग सफरिंग. म्हणजे दुर्गुण हे दुःख निर्माण करतं हे आपण का नाही पाहू शकत? कारण की आपल्या मनामध्ये मोह आहे. मोह काय करतं? सत्यापर्यंत नाही जाऊ देत. ओके. ट्रुथ. व्हॉट इस द ट्रुथ? म्हणजे कोणतं ट्रुथ? अल्टिमेट ट्रुथ. आपण म्हणू की परमार्थ सत्य. भगवान बुद्धांनी अल्टिमेट ट्रुथ सांगितलेलं आहे. हे तिथपर्यंत जाऊच देत नाही बिकॉज ऑफ द मारा. मारा आपल्याला बिलकुल जाऊ देणार नाही. दॅट्स व्हाय त्याच्याचमुळे आपल्याला काय करावं लागतं की कंटिन्युअस फुल डे वी हॅव टू रिफ्लेक्ट अगेन अँड अगेन, अगेन अँड अगेन, अगेन अँड अगेन. ओके. आय आय हॅव टू रिसाइट द शील. मला शील रिसाइट करायचे. व्हाय आय हॅव टू रिसाइट द शील? बिकॉज ऑफ द रिफ्रेशिंग द मेमरी. ओके. रिफ्रेशिंग द संस्कार. आपल्या संस्कारांना पुन्हा-पुन्हा आपण रिफ्रेश करतो. अँड व्हेन वी रिफ्रेशिंग, वी इंजेक्टिंग द इन्फॉर्मेशन इन अवर अनकॉन्शियस माइंड. आपण आपल्या चेतन मनामध्ये अ, हे शिलाची जी माहिती आहे रिसाईट केल्यामुळे इंजेक्ट करत राहतो. बिकॉज ऑफ दॅट ऑटोमॅटिकली ते जे शील आहे ते वर्क करायला लागतात. वन्स यू प्रॅक्टिस 1 टाईम, 2 टाईम, 3 टाईम, 4 टाईम काही वेळेस तुम्ही पालन केलंय, ऑटोमॅटिकली तुम्हाला हॅबिट लागून जाते. सेम लाइक जसं तुम्ही सायकल चालवता. ओके. जसं तुम्ही सायकल चालवता पहिले पडता, देन गेट अप अगेन, उठता, देन अगेन. आफ्टर 1 to 3 इयर यू नो नीड टू फोकस. ते तुम्हाला सायकल चालवताना फोकस करायचे. येस, यू सिट अँड स्टार्ट. तुम्ही बसता अँड देन यू स्टार्ट. नो नीड टू. तुम्हाला भीती नाही वाटत पडायची. व्हाय? बिकॉज यू प्रॅक्टिस इट. सेम वे सेम वे जर शील अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस केली कंटिन्यूअसली तर एक आदत पडून जाते नंतर, की ओके, खोटं नाही बोलायचं. जिथं-जिथं खोटं बोलण्याची स्थिती उत्पन्न होईल.
ऑटोमॅटिकली तुमची सतीपण्या जागरूक होऊन जाईल. म्हणजे सती म्हणजे माइंडफुलनेस ज्याला आपण म्हणतो, ते जागरूक होऊन जाईल. ते जागरूक झाल्या तुम्ही स्वतःला रिफ्रेन करून टाकसाल. रिफ्रेन म्हणजे तुम्ही स्वतःला थांबवून टाकसाल. जसं तुम्ही स्वतःला थांबवसाल, व्हॉट हॅपन? यू नॉट डूइंग द थिंग which रायझिंग द सफरिंग, which क्रिएटिंग द सफरिंग. तुम्ही ती गोष्ट करण्यापासून थांबत आहात, ज्याच्यामुळे दुःखाची उत्पत्ती होऊन जाईल. ऑटोमॅटिकली दुःखाची उत्पत्ती होण्यापासून स्वतःला थांबवत आहात. दुर्गुणांना ऑटोमॅटिकली तुम्ही ब्रेक देतात. जसं दुर्गुण ब्रेकला सद्गुण उत्पन्न होतात. जिथं सद्गुण उत्पन्न होतात, तुमच्या समाधी आणि तुमच्या एकाग्रतेला बळ भेटतात. जसं तुमच्या समाधी आणि एकाग्रतेला बळ भेटतात, ऑटोमॅटिकली प्रज्ञा निर्माण व्हायला सुरुवात होते. इग्नाइट होते. व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. तर ही जी प्रज्ञा आहे, ही डायरेक्ट पाहू शकते एव्हरीथिंग. सो आपलं जे मेन फोकस आहे, आपला मेन फोकस काय आहे? यू हॅव टू डेव्हलप द समाधी प्रज्ञा, भावनात्मक प्रज्ञा. ओके. मेनी इयर वी रीडिंग ना, बनते ज्ञानश्री म्हणतात. एकदा मी बनते ज्ञानश्रीला म्हटलं होतं. पण ते which Nikaya I should read? त्यांनी म्हटलं, "दीपक, don't read. You already read Tripitaka many time in past life. Okay? Now is the time to practice." की आपण ऑलरेडी त्रिपिटक कितीतरी जन्मामध्ये वाचलेलं आहे. Why we have to read again and again? So we need to practice it. Okay? प्रॅक्टिस बघा सिंपल आहे. एकदम उदाहरण सिंपल. रेस्टॉरंटमध्ये जाऊन मेन्यूला पाहणं आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन मेन्यूला पाहून ऑर्डर करून खाणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. ओके. तुम्हाला टेस्ट करते रिअलायझेशन. व्हॉट इज द रिअलायझेशन ऑफ निब्बाण? म्हणजे सॉरी, जी टेस्ट आहे निब्बाणाची ती कोणती आहे? निर्वाणाची जी टेस्ट आहे ती आहे फ्रीडम. फ्रीडम फ्रॉम डिफाईनमेंट्स. दुर्गुणांपासून मुक्तीच ही निर्वाणाची टेस्ट आहे. निब्बाणा हॅव द टेस्ट ऑफ लिबरेशन. खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळं निर्वाण हे एका एका क्षणातच निर्माण नाही होती. इट इज अ प्रोसेस. ओके. निब्बाणा इज द प्रोसेस ऑफ लेटिंग गो. असं जसं आपण ग्रास्पिंग करतो. ग्रास्पिंग मीन्स वी जस्ट परसिव्हिंग द थिंग्स. वी जस्ट आय वॉन्ट, आय वॉन्ट, आय वॉन्ट, आय वॉन्ट, आय वॉन्ट, आय वॉन्ट. मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. व्हॉट व्हॉट यू वॉन्ट? काय पाहिजे? आय वॉन्ट ग्रीड. आय वॉन्ट हेट्रेड. आय वॉन्ट डिल्युजन. मीला काय पाहिजे? आसक्ती पाहिजे, मोह पाहिजे. मीला काय पाहिजे? द्वेष पाहिजे, राग पाहिजे. मीला काय पाहिजे? भ्रम पाहिजे. मीच हे सगळं काही करत राहतो. दॅट्स व्हाय वी हॅव टू बर्न धिस. आदित्य पर्यटन सुद्धा बघा एकदा. भगवान बुद्ध म्हणतायत की कशाचा आनंद आणि कशाचा मोह. एक एक वाक्य होतं. इट्स व्हेरी ब्युटिफुल. जस्ट लेट मी इन माझ्याजवळ आहे का ते वाक्य? येस, आय फाउंड इट. Introduce this nice one. Many time I keep it, but focus on it. See, कोण हा सो किमानंदो नित्य भजजली ते सती अंधकारेन पुनद्धा पदी पुनंगवस. तुम्ही कशासाठी हसता आणि कशाचा आनंद? सगळं काही जळत आहे. अंधारात राहून सुद्धा आपण प्रकाशाचा कधीच शोध घेत नाही. व्हॉट इज दिस प्रकाश? काय आहे हा प्रकाश? दॅट इज द विस्डम. आत्तदीप भव. ओके. आत्तदीप भव म्हणतात ना. व्हॉट इज दिस आत्तदीप भव? अ लाईट ऑफ एनलाइटनमेंट. प्रज्ञेचा प्रकाश. ओके. सो इट्स इम्पॉर्टंट. का हसतो आपण? का आनंद निर्माण करतो प्रत्येक गोष्टीमध्ये? बिकॉज ऑफ द डिल्युजन, बिकॉज ऑफ द मोह. ओके. तुम्ही सुद्धा चेक करा. ओके. नॉट आय नॉट से आनंद आणि हसणे या दोन गोष्टीपेक्षा शांतता मोठी का
आनंदाने हसणे मोठं. कशामधून तुम्हाला खरं सुख भेटतं? या 2 गोष्टी स्किप हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, इट इज इट इज कमिंग बिकॉज ऑफ द डिफायरमेंट्स. आनंद त्याला आपण म्हणतो सुख. सुखाच्या मागे का पळतोय आपण? बिकॉज ऑफ अटॅचमेंट. बिकॉज वी डोंट वॉन्ट टू बी अनहॅपी. पण याला दुःखापासून दूर पळतो आपण आणि सुखाला जास्तीत जास्त जाऊ बिकॉज वी वॉन्ट कोझिटिंग. So that's not our main object of talk. But important is that Sati Panya work together. That's important. And Shil Samadhi Panya, I already told that Prajna see the things as they really are. Okay. भगवान बुद्ध म्हणतात की अं, समा I'm sorry, I'm sorry. Because English मध्ये सांगतो हा. English मध्ये सांगतो. Because if you want to see the things as they really are, you need a concentration. Okay. Samadhiham bhikkave bhaveta yatha samadhiham bhikkave bhikkhu bhaveta yatha bhutam pajanati. नाही. Okay. I forget. I'm sorry. मी पुन्हा रिमेंबर करेल आणि तुम्हाला ते पाठवून देईल. So samadhi have the power to see the things as they really are with the help of wisdom. तर प्रज्ञेमुळं समाधी पाहू शकते. विस्डम विस्डम पाहू शकते. तर या प्रकारे सतीपन्या म्हणजे आपण विस्डम अँड माइंडफुलनेस वर्क टुगेदर. ओके. सो व्हॉट इज दिस माइंडफुलनेस? माइंडफुलनेस ऑफ बॉडी, माइंडफुलनेस ऑफ फीलिंग, माइंडफुलनेस ऑफ माइंड. ओके. कायानुपස්සना, विज्ञानुपස්සना, चित्तानुपස්සना and धम्मानुपස්සना and mindfulness of the Dhamma, संखार मीन्स कंडिशन्स. म्हणजे जे काही घटना घडत आहेत, जे काही वेदना मनामध्ये उत्पन्न होत आहेत, जे काही संवेदना शरीरावर उत्पन्न होत आहेत, ओके, आणि जे काही क्रिया मनामध्ये येत आहेत, ते धम्म, मन, वेदना आणि शरीर या चारीच्या प्रती आपल्याला जागरूक राहावं लागतं. mindful राहावं लागतं. त्याचं मेन सतीपट्टांचं ते मेन ऑब्जेक्ट आहे. That is the Kamatana of Satipatthana. I think that's sorry, not Kamatana, but that's the main factor of Satipatthana. So important that you should try to develop the wisdom. So also important की सती म्हणजे माइंडफुल जिथं असते तिथे राईट व्ह्यू असणं खूप इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज दिस राईट व्ह्यू? सम्यक दृष्टी ज्याला म्हणतो. काय आहे सम्यक दृष्टी? 4 आर्य सत्याबद्दल माहीत नसणे. सॉरी, 4 आर्य सत्याबद्दल माहीत असणे. दॅट्स कॉल्ड सम्यक दृष्टी. ओके. सो हाऊ यू कॅन डेव्हलप दॅट? कसं तुम्ही त्याला डेव्हलप करणार? सो यू नीड सम फॅक्टर्स फॉर दॅट. आर्याष्टांगिक मार्गावर एक प्रवचन मराठीमध्ये झालेलं आहे. त्याच्यामध्ये राईट व्ह्यूवर सगळं सांगितलं गेलेलं आहे. सो यू कॅन गो अँड चेक. सो दॅट्स इम्पॉर्टंट. तर त्याच्यामध्ये खम्म and command is विपाक, कर्म आणि कर्माचे रिझल्ट, देन दॅट रीबर्थ, ओके, पुनर्जन्माचा संकल्प, देन मेनी थिंग्स. 5 थिंग्स इज इन्क्लुडेड, नॉट मेनी, आय एम सॉरी. 5 गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. प्लस मेन इज सम्यक दृष्टी, राईट व्यू मीन्स 4 नोबेल ट्रूथ. हे 4 आर्य सत्याबद्दल माहिती. दॅट्स अ राईट व्यू. ओके. दुःख सच्च, दुःख समुदाय, दुःख निरोध, दुःख निरोध कामिनी पटिपदा. दिस इज राईट व्यू. तर इफ यू हॅव सती, तुम्ही सती डेव्हलप करत आहे, अँड इफ यू हॅव राईट व्यू, देन नो चान्स टू अराइज द डिफायरमेंट. मग दुर्गुणांना निर्माण होण्यासाठी चान्सच नाही. बिकॉज these two are like सेनापती, हे प्रज्ञेचे सेनापती म्हणाले. This work very well with the suffering. दुःखासोबत हे खूप चांगल्या प्रकारे लढू शकतात.
ते तुमच्यापर्यंत येऊ नाही देणार त्याला. जर तुमच्यामध्ये हे 2 जर चांगल्या प्रकारे डेव्हलप झाले तर. ओके. सो सती अँड राइट व्ह्यू. सो तर हाऊ दिस डिफाइनमेंट वर्क्स? एक वाक्य होतं आम्हाला. सेड माय वर्ड्स, बट इफ यू आर नॉट पीसफुल इट मीन्स डिफाइनमेंट्स वर्किंग. जर तुम्ही शांत नसणार तर समजून घ्या की दुर्गुण काम करताय. दुर्गुणांचं काम काय? की अशांतता निर्माण करणं. दुर्गुणांचं काम काय? तुम्हाला मोहामध्ये पाडणं. दुर्गुणांचं काम काय? तुम्हाला भ्रमामध्ये पाडणं. दुर्गुणांचं काम काय? की तुम्हाला आसक्तीपर्यंत घेऊन जाणं. हे सगळं दुर्गुणांचं काम आहे आणि दुर्गुण हे विदाऊट म्हणतात त्याला विदाऊट सुट्टी घेता काम करतात. ओके. आपण सुट्टी घेतो ना, जसं की सकाळी 10 ते 5 किंवा 10 ते 6 जॉब असतो. ओके. दुर्गुणांना मारानं जॉब दिलेला आहे 24 आवर. 24 तास ते तुमच्या हार्ट सोबत खेळत राहतात, तुमच्या मनासोबत खेळत राहतात. दे हॅव द ड्युटी अँड दे परफॉर्म व्हेरी वेल आणि ते त्यांचं कामही खूप चांगल्या प्रकारे. बट आपल्याला दे ऑलरेडी एक्झिस्टेड, ते ऑलरेडी आहेत. बट आपल्याला ते डेव्हलप करावं लागतं त्यांच्यासोबत वर्कआउट करण्यासाठी. सती आणि पन्या आपल्याला डेव्हलप करावं लागते. आपल्याला त्याला प्रबळ बनवावं लागतं. बट दे आर ऑलरेडी पॉवरफुल फ्रॉम मेनी, मेनी ट्रिलियन अँड बिलियन बर्थ्स. असंख्य जन्मापासून ते ऑलरेडी पॉवरफुल, शक्तिशाली आहेत. बट एव्हरी बर्थ, प्रत्येक जन्मामध्ये वी टेक बर्थ अँड एज्युकेट अँड देन मॅरिड अँड देन समटाईम, समवेअर कुठेतरी आपल्याला धम्माचा स्पर्श होतो. देन व्हॉट हॅपन? देन वी स्टार्ट टू डेव्हलप. ओके. Then we start to learn. Then we start to develop Satipanya and right view, right action, all these things. हे सगळं काही आपण मग पालन करायला लागतो. पण किती वेळ पालन करतो? यू कॅन सी किती वेळ? मे बी मेनी जे आहेत मॉर्निंगला उठत नाही. देन ओके राइट नाऊ 500 पीपल इन दिस ग्रुप. 500 लोक आहेत. बट मॅक्सिमम 250 कमिंग. Why this happen? Because of the ignorance, because of defilement, because of delusion. मोहामुळे हे घडत आहे. They think they are happy, but happiness is suffering. सुख हेच एक दुःख आहे. हे आपल्याला माहित नाही. Why? We don't know because of the delusion. ओके? Because of the delusion. आपल्याला आपण मोहाच्या मागे आपण पैशाच्या मागे नाही पळत. इम्पोर्टंट फॅक्टर आपण मोहाच्या मागे पळत असतो. वी ऑलवेज क्रिएटिंग सफरिंग फॉर अवरसेल्फ. आपण प्रत्येक क्षणात आपल्याला दुःख निर्माण करत आहे. वाय? बिकॉज वी डोंट नो. त्याला माहित नाही हाऊ टू टॅकल विथ दिस थिंग्स, हाऊ टू रिमूव्ह द सफरिंग. ओनली विजडम कॅन डू. तर दुःखाला समूळ नाश करायचा असेल तर फक्त प्रज्ञा करू शकते. इफ यू हॅव ओनली सती कांट. इफ यू हॅव ओनली राईट यू कांट. फक्त तुम्ही शिलामध्ये परिपूर्ण आहे. कांट डू दॅट. ओके. सो इट्स इम्पॉर्टंट. तर हे बघा की जसं की तुम्ही एक उदाहरण देतो. कसं सफरिंग निर्माण होते. ओके. तुम्ही चेक करा की अ, तुम्हाला काही झालं तर तुम्हाला खूप त्रास होतो. तुमच्या शरीराला सपोज काही झालं देन यू आर गोइंग टू डाय. जसं की तुम्ही आजारी पडले देन फिअर अरायझिंग ना, की भय निर्माण होते. माय बी आय मे बी मी मरणार. अँड वी सफर. सफर मीन्स मनाचा दुःखद प्रवास चालू होतो. सफरिंग प्रवास. मनाचा दुःखद प्रवास चालू होतो. प्रवास म्हणजे काय? एक मन स्थिर नसतं. दुःख म्हणजे काय? मन अस्थिर होणे म्हणजे दुःख आहे. मन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हार्टमध्ये बर्डन निर्माण होतं. देन यू फील अ वेट. तुमच्या शरीरावर एक प्रकारचं वेट, तुमच्या हार्टवर वेट येतं. त्याच्यानंतर ब्रीदिंग अनकम्फर्टेबल होते. राइट? It's happening in anxiety also and depression also. So this thing happening in the suffering, but
का होतं? बिकॉज ऑफ द अटॅचमेंट विथ द बॉडी. आपल्याला वाटतं की आपण मरणार आहे. त्याच्यामुळं हे सगळं विदिन सेकंड अराईज होऊन जातं. देन व्हॉट हॅपन? मग काय होतं की आपण पुन्हा निर्माण सेम वे, जसं की तुमच्या घरामध्ये कोणी आजारी पडलाय, देन यू फील दॅट ओह माझा आजारी पडलाय, प्लीज डू मेत्ता, प्लीज डू मेत्ता, प्लीज डू समथिंग, राइट? व्हाय? बिकॉज ऑफ अटॅचमेंट विथ दॅट पर्सन. कारण की त्या व्यक्तीसोबत असलेली आसक्ती, आपल्या शरीरासोबत असलेली आसक्ती. आणि सेम वे, आता तुमच्या घरापासून 100 फूट, 200 फुटावर एखादा व्यक्ती आजारी, समवन डायड, ओके. तो मेलाय, तो मृत पावलाय. डिड यू फील द सेम सफरिंग लाइक दॅट? तुम्हाला सेम प्रकार दुःख होतं का? जसं तुमच्या घरामध्ये कोणी आजारी झालं किंवा झालं होतं किंवा मृत पावलं तर? नाही होत. बिकॉज वी डोंट हॅव अटॅचमेंट ना. कारण की आपल्याला आसक्ती नाही त्या व्यक्तींसोबत. त्याच्यामुळं आसक्ती, अटॅचमेंट क्रिएट सफरिंग. बट म्हणजे या मी सोबत हा मी जो असतो ती आसक्ती निर्माण करून दुःखाला वेलकम करतो. वी ऑल्वेज वेलकमिंग अवर सफरिंग, म्हणजे आपण दुःखाला प्रत्येक वेळेस स्वागत करत आहे. वी आर नॉट इव्हन क्रिएटिंग, वी आर वेलकमिंग इन. व्हाय? बिकॉज ऑफ द अटॅचमेंट, बिकॉज ऑफ द डेल्युजन. मोह काय करतं? दिसू देत नाही. दिस इज द मेन वर्क ऑफ मोह. काय काम आहे मेन? की तो कधीही तुम्हाला सत्यापर्यंत जाऊ देणार नाही. त्याचमुळं लोकं सकाळी झोपून राहतात. अँड ऑल ऑफ यू वेकिंग अप ॲट 4:30 ना, बिकॉज लिटल बाय लिटल व्हॉट्स हॅपनिंग इनसाइड यू. काय होते तुमच्या मनामध्ये? जसं कोणी 15 दिवस लेक्चर चाललंय, जॉइन केलंय. डूइंग आनापाना, मेत्ता, शील, देन रिसायटिंग शील, देन लिसनिंग धम्म. व्हॉट्स हॅपनिंग? धिस इज द मोस्ट पॉवरफुल थिंग. हे सगळ्यात शक्तिशाली आहे. अँड दिस टेक यू स्ट्रेट टू द पीस. हे डायरेक्ट तुम्हाला शांततेपर्यंत घेऊन जातं. देन युअर माइंड स्टार्ट टू डिफरेन्शिएट. मग तुमचं मन तुलना करायला लागतं. देन यू फील अ बिगर हॅपीनेस इन दिस थिंग्स. मग तुम्ही याच्यामध्ये जास्त सुख आणि आनंद उपभोगायला लागता rather than the material things. Then what happen? You also start to attach with these things. तुम्ही तिथेही मग आसक्ती निर्माण करतात. म्हणजे अटॅच होऊन जातात प्रॅक्टिस सोबत. व्हाय? बिकॉज द अटॅचमेंट विथ द हॅपीनेस. सुखासोबत असलेल्या आसक्तीमुळं ध्यानाच्या आसक्तीमध्ये आपण चालल्या जातो. धम्माच्या आसक्तीमध्ये चालला जातो. अँड इफ 1 डे वी नॉट प्रॅक्टिस, 2 डे वी नॉट प्रॅक्टिस, 2 दिवस, 3 दिवस प्रॅक्टिस नाही केलं तर व्हॉट हॅपन? बिकॉज ऑफ द अटॅचमेंट विथ द धम्मा अँड द प्रॅक्टिस वी सफर. ओके. धम्म आणि ध्यानाबद्दल आसक्ती उत्पन्न झाल्यामुळं आपण ध्यान नाही केलं की आपल्याला सफोकेट होतं. आपल्याला दुःख होतं. मग मग लोकं म्हणतात आपल्याला, "अरे, तुम्ही तर ध्यान आणि प्रॅक्टिस करताय. व्हाय यू सफरिंग?" बिकॉज समवेअर वी आर रॉंग. वी अटॅच विथ द प्रॅक्टिस अल्सो. वी अटॅच विथ द नॉन अटॅचमेंट. आपण कोणत्या आसक्तीमध्ये चाललोय? अनासक्तीच्या आसक्तीमध्ये चाललोय. जी गोष्ट आपल्याला आसक्तीपासून मुक्त करते, त्याच्याच आसक्तीमध्ये चालला जातो. So it's important that we should not create attachment with any form of practice. Okay? What does wisdom do? Wisdom start to realize the thing, know the things. Okay? म्हणजेच विषम काय करते? ही रिअलाईज करते. रिअलाईज म्हणजेच तुम्हाला टेस्ट करून देते. हाऊ द सफरिंग इज, हाऊ द डिफाइलमेंट वर्क. आणि माइंडफुलनेस आणि सतीपन्या काय करते, की दुर्गुणांना कमी करण्यास सुरुवात करून देते. जेव्हा सतीपन्या मनामध्ये असेल, दुर्गुण कामच करणार नाही. तर समजा की सतीपन्या जी आहे, सती आणि प्रज्ञा जी आहे, ती दुर्गुणांना पॅरलाइज करून टाकते. यू नो पॅरलाइज? लाइक दिस वॅक्सीन. वॅक्सीन also have the paralyzed uh, paralyzed COVID. त्यात कोविडचे दिस बॅक्टेरियाज बॉडी पॅरालाइज्ड बॅक्टेरियाज जे असतात, ते आपल्या बॉडीमध्ये टाकून देतात. ते दे कांट हार्म अस. ते आपल्या शरीरामध्येच असतात. बट ते कांट डू एनिथिंग.
to us. Same way, Sati and Panya is the that vaccine for suffering. Okay? Good one. म्हणजे प्रज्ञा जे आहे, we just remove suffering. Is Sati, Sati is just later factor. But wisdom is the vaccine for suffering. The most important that we should have to develop the wisdom. Important. If we are not able to develop the wisdom, enjoy the suffering. जर तुम्ही प्रॅक्टिस नाही करत आहे, इफ यू आर नॉट प्रॅक्टिसिंग शील, इफ यू आर नॉट प्रॅक्टिसिंग समाधी, ओके, देन यू शुड एन्जॉय द सफरिंग. मग तुम्ही दुःखाला उपभोगा and you can enjoy with them, no problem. Many people do that. They like to suffer, okay, because they like their egos. व्यक्तींना त्यांचे इगो खूप आवडतात, बिकॉज दॅट्स द हेच तर दुर्गुणांचं काम आहे की तुम्हाला मी तुम्हाला दिसत नाही. Okay, I think I talk a lot. So this way suffering work, sorry, wisdom work. हळूहळू ती दुःखाला काढत जाते, then सतीच्या आहे ना, then हळूहळू तुम्हाला तुमच्या असीम शांततेपर्यंत घेऊन जाते. then तेव्हा तुम्हाला शांतता प्राप्त होते, समाधी प्राप्त होते, एकाग्रता प्राप्त होते. then you start to see it. भगवान बुद्ध म्हणतात की फस्स समुदाय सभ्य धम्मा, म्हणजे ऑल द धम्माज इज अरायझिंग बिकॉज ऑफ द कॉन्टॅक्ट. संपर्कामुळे सर्व काही उत्पन्न होत असतं. सो व्हॉट हॅपन, हे काही संस्कार उत्पन्न होतात कृतीमधून. तर ह्या ज्या आपल्या कृती असतात त्या दुर्गुणापर्यंत जातच नाही, दुर्गुणाच्या संपर्कातच येत नाही. दुर्गुणांच्या संपर्कात न आल्यामुळे ऑटोमॅटिकली काय होतं की ते कर्म निर्माणच होत नाही. सेम वे, जसं की तुम्ही बघा, एखादं बी पेरा, तुम्ही एखादं वाईट कर्म केलं, बी पेरा आणि काही दिवस त्याला पाणी देऊच नका, त्याला उन्हापर्यंत जाऊ देऊच नका. व्हॉट हॅपन, ते बीज जळून नष्ट होऊन जाईल. सेम वे आपले जे संस्कार आणि कर्म आहेत, जर आपण पुन्हा पुन्हा नाही केलं, पुन्हा पुन्हा कुशल कर्म नाही केलं आणि पुन्हा पुन्हा तिथपर्यंत त्याला नाही जाऊ दिलं, तर सेम वे आपण जे काही कर्म केलेले आहेत, जे काही वाईट कर्माचे बी आपण पेरलेले आहेत, ते आतमध्ये जळून जाते. सो इट्स इम्पॉर्टंट. त्याच्यामुळेच तर भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे, सब पापस करणं कुशलस्य उपसंपदा सच्चित पर्युदपनं एतं बुद्धानं शासनं. की वाईट कर्म सोडून द्या, कुशल कर्म करा. बघा याच्यातच बघा, वाईट कर्म सोडून द्या, काय होते की कृती थांबत आहे, कुशल कर्म करा, दुःख थांबत आहे, सुख उत्पन्न होत आहे, शांतता उत्पन्न होत आहे. सुख आणि शांतता, सॉरी, सुख शांतता हेच भगवान बुद्धांचं धम्म, एतं बुद्धानं शासनं. म्हणजेच बुद्धांचं शासन म्हणजे काय, ते बुद्धांची टीचिंग कुठे उत्पन्न होणार, तुमच्या हार्टमध्ये उत्पन्न होणार, तुमच्या मनामध्ये उत्पन्न होणार. अँड युअर हार्ट विल फील व्हेरी इज. तुमचे जे हृदय आहे, बिकॉज डॉक्टर टू से दॅट माइंड इज द हार्ट बेस, हृदयवत्तू म्हणजे आहे ते हृदयामध्ये बसलेलं असतं. That's not it. But you can see that when you attain the jhana, ज्यावेळेस तुम्ही higher concentration जाता, then you are able to see that how the things are rising and passing in our heart, how the vitakka arise, how the vichara arise, how priti arise, how sukha arise, like that. Okay, so I think I talk a lot.